दे बरं मोहन, तंबाखू चुन्याची पुडी दे एक. एकच पुडी खाणार आहे? 4 जणांनी एकच पुडी नेता? 4 जण कोण आहे? मीच आहे एकटा खाणारा. झाली का तात्याची पेरणी अटपली? हा वटपल्यासारखीच आहे, आज होऊन जाते ते 5-6 वाजेपर्यंत. अरे मोहन, एखाद्याले वावरासाठी सोकारी लागन तर सांगजो मले. बरं सांगीन ना. चला येतो मग. मोहन, तुले वसंतरावच्या चेहऱ्यावर वाटलं नाही का असं का काहीतरी झालं त्याच्यासोबत? मला वाटून आलं ते उदासल्यासारखे दिसले. काही झालं असं, घरी चालले असन ते. इकडे घरीच तर चालले, आता वावरात तर गेले नाही. तात्या किती बाकी राहिलो हो? आज 5-6 वाजेपर्यंत होऊन जाते पुरी पेरणी. लवकर करा, त्याचा ट्रॅक्टर आहे वापस नेऊन देणार आपल्याला आणि त्याला पैसे देणार. तंबाखाची पुडी द्या बरं. अरे घरीच राहिली वाटते तंबाखाची पुडी. गडबडीत घरीच राहिली. पाटील पशीने आहे तंबाखाची पुडी, तुमच्याही पशीने आहे, माई राहिली घरीच. असं कसं झालं आज? अरे वसंतराव पशी असन ना, वसंतरावले मागा. तंबाखूच नाही खाल्ला ना सकाळपासून. गडबडीत पुडी घ्यायचं लक्ष नाही राहिलं. मले लय लत आली ना तंबाखाची. थांबून जा, वसंतराव गेले सायकलनं आणतेच ते तंबाखाची पुडी आणायलाच गेले ते. तोपर्यंत बसून जा तिथं बाजीवर. आणि आज संध्याकाळी इकून गेल्यावर सगळ्याची मीटिंग घेऊ. संध्याकाळी सगळेच जण घर राहते आणि हिशोब कितोब काय किती रुपये आले कोणावर ते सगळं आता संध्याकाळी होऊन जाईल सदा फैसला. आम्ही काय तुम्हाला कधी पैसे देतो, तुम्ही सांगा फक्त. आता देऊ का तुम्हाला? नाही, सगळे समोर हिशोब होय आणि जे सगळ्याच्या हिश्श्यात येन ते द्या लागा. नाही का हो पाटील? संध्याकाळी घेऊन घ्या ना मग मीटिंग आज. ते सोन्याले का त्याच्यानं होय सगळं. त्याच्यानं मोहनदाचा पांडेला फोडला आणि चोरी केली. काय किती मारलं त्यानं. त्याला काही करून आपल्याला त्याचा माल वापस आणून द्याला का, नाही तर तो सोडन नाही आपल्याला. माच्याने एकट्यावर ढकलू राहिला का तू? एकट्यावर ढकलू राहिला काय? पैसे तर आपण अर्धे वाटून घेतले ना. अरे नसतो सापडलो आपण तर 7,500 रुपये तर आलेच होते आपल्याला. पण मग मोहन दाले माहीत कसं पडलं मग? हे पोलीसवाल्याचेच काम होय. पोलीसवाल्यानं डबल चेक केलं तर आपलं काही ना काही सुराग सापडला त्याला. ते जाऊ दे, पहिले मोहनदाचा माल वापस द्यायचा आपल्याला, नाही तो सोडत नाही. चल सोन्या, माल पहिले वापस आणून देऊ. लवकर चल. बसला काय? हा चल बसलो. नसली काही डोकसंदुखी पाहिजे नाही, लय भेटते कामाची काय नुपूर आहे काय? लागन तेवढ्या लोकायला सोकारी पाहिजे. जेवण झालं, पान खाऊ म्हटलं तर मोहनचा पांटेला बंद आहे. कुठं गेला काय माहित आहे. आला ना रे, आला ना तो. चिखलदऱ्याला गेलते ना हे 13-14 जण. चिखलदऱ्याले? तात्याची तर पेरणीच चालू आहे वाटते. चिखलदऱ्याला गेलते का ते पेरणी सोडून? पेरणी करण आणि सोकारी करण असा माणूस ठेवला होता रोजंदारीनं. चिखलदऱ्याला पण चांगला मावला आहे आता. मस्त मोसम आहे, 1 नंबर. चलता का मग? चल ना, येऊ घुमवून 3 जण. काय उराला आपल्याच गाडीनं. अरे घाटाचा रस्ता आहे तो आणि गर्दी लय राहते, लय परेशानी होते. हे कसे एका दिवसात जाऊन आले तर मग? आता यायचं नशीब जोरावर असन ना, त्याच्याच्यानं जमलं ते. हे ज्या दिवशी गेले त्या दिवशी गर्दीच नसं, त्याच्याच्यानं ते एका दिवसात तरी आले. पूर्ण कधी पाहतो म्हटलं तर 1 दिवसही कमी पडते. पण गमते तिथं, माहोल काम आहे 1 नंबर. मस्त ऑक्सिजन आहे. भूक तर अशी लागते, असा खाते माणूस तिथं आणि झोपही भल्ली लागते. थंड वातावरण आहे ना. आमची शाळेची ट्रिप गेलती तेव्हा पाहिलं होतं चिखलदरा, त्याच्यानंतर पाहिलंच नाही. बस तेव्हाच मी बी पाहिलं चिखलदरा कसं असते तर, त्याच्यानंतर पाहिलंच नाही. नाही, मी बरेच वर्ष झाले म्हणा पाहिला नाही. तर पाहू आपण मग 1-2 दिवसात 3 जण चाललं जाऊ मस्त आपल्याच गाडीनं. मधात जा लागन, मधात गर्दी नसते राहत. ते शनिवार रविवाराच्या तिकडे गेलं का मग लंबा फसते माणूस. वसंतराव पाहिले का तिकून तिकडे घरी आलेच तर नाही अधिक? अरे घरी काय जेवण करायला गेले का वसंतराव? आलेच नाही अधिक. हा, तंबाखाची पुडी राजी हो, कवाची वाट पाहू राहिलो. अरे गिराईक असन मोहनच्या पांटेल्यावर, नाही तर मग बसले असन कुठं गोष्टी करत. माहित काय तुम्हाला कसं काय माहित माणसाचं? आता सायकल घेऊन निघाले ते, त्याईनं काही सांगितलं नाही. ते तंबाखाच्याच पुळ्या आणायला गेले ते. त्याला ट्रॅक्टर शिकून देतो. हा, मग काही टेन्शन नाही राहत एवढं. म्हणजे चिल्लर कामं तेच करते. कोणाचा भाड्यानं घेऊन याचा ट्रॅक्टर आणि काय आहे, टायवर तर काही पाहायची गरजच नाही. मग चांगलं आहे ना, शिकून द्या त्याईले. म्हणजे एक काम आपलं हलकं होऊन जाते. पटापट करून टाक ना तात्या मग 5 वाजेपर्यंत. ते पेरणी पुरीच्या पुरी तर टाइमपास करता का फालतूचे? अरे टाइमपास नाही, जरा कंबर दुखू राहिली होती म्हणून उतरलो खाली. आज होऊन जाते ते 5-6 वाजेपर्यंत. बस त्याला काही जास्त टाइम नाही लागत. आज खतम. पाटील फोन लावा बरं वसंतरावले. हॅलो, अरे कुठं आहे तुम्ही? कधी आणता काय राजो? किती वाट पाहू राहिलो तुमची वाली. माई वाट कायले पाहू राहिली तुम्ही? तुम्ही तंबाखाच्या पुढे आणायला गेले ना, तर वाट पाहू राहिलो ना. मी काय तंबाखाच्या पुढे नाही आलो? अरे मी तर घरी आलो हमेशासाठी घरी आली तुम्ही? म्हणजे सोडलं मी तात्याच्या इकडे सोकारी आजपासून. काही मजाक तर नाही करू राहिले ना तुम्ही? नाही मजाक करायचं काय त्याच्यातनी. सोडली मी सोकारी. का होता ते
हे तर वसंतराव म्हणून राहिले का सोकारी सोडली म्हणून मी आजपासून. मजाक करू राहिले ते. द्या बरं मापाशी मोबाईल, मी बोलतो त्याच्यासोबत. हा हॅलो. अरे चेंगळ नका करू ना फालतूचे. या ना लवकर, वाट पाहू राहिलो ना तुमचीवाली. वाट? अरे वाट गीट काही पाहू नका. माई वाट पाहू नका. मी घरी आलो आहे आणि मी टी व्ही पाहू राहिलो. माई वाट पाहायची काही गरज नाही आहे. तुम्ही तुमचं पाहून घ्या काय आहे ते सोकारीचं. माईकून होत नाही सोकारी करणं. मी येत नाही तुमच्या इकडे. काहून नाही येऊ राहिले तुम्ही? काय झालं हे तर सांगा. सांगायचं काय त्याच्यात? मी तुम्हाला याच्या पहिले सांगितलं ना, सोकारीचे काम आहे. मी सोकारीचंच काम करीन. मी दुसऱ्या कामाला हात लावीन नाही. मी तो ट्रॅक्टर गिक्टर शिकणार नाही आणि ते बाकीचे कामं मी करणार नाही. ते ट्रॅक्टर पेरणी गिरणी आहे ते दुसऱ्याला सांगा, मला सांगू नका. मग तुम्ही हे मला सांगितलं कोण नाही का? मी बा आता हे सोकारी सोडू राहिलो, मी येत नाही. मी तुमच्या भरोशावर तुमची वाट पाहू राहिलो म्हटलं इथं. तेव्हा नाही सांगितलं तर आता सांगू राहिलो का तुमची सोकारी करायला मी येत नाही. तुमचं काम सोडलं मी आजपासून. पाहून घ्या वसंतराव, विचार करून घ्या. मला तर सोकारी भेटूनच जाय, पण माझ्यासारखा तुम्हाला माणूस नाही भेटन. टायमावर पगार देणारा आणि काहीच न बोलणारा. भेटत नाही तर काय तर. संध्याकाळी या, ते चिखलदऱ्याच्या पैशाची मीटिंग आहे. हा, तेवढे जेवढे तुमच्या अंगावर निघत असन ते देऊन द्यायचा. पैसे अंगावर तुमच्याच निघते. 4 तारखेपर्यंत मी सोकारीचं काम केलं. 400 रुपये रोजानं पकडा आता. 1600 रुपये थेच झाले. 1000 रुपये पहिलेच जमा केले ते तुमच्यापाशी. ठीक आहे, ठेवा आता फोन तुम्ही. मल्ले सांगू राहिले ते ट्रॅक्टर शिका, हे करा ते करा. फालतूचे लोचे लपाटे लावून देऊ राहिले मांग. अचानक कसं काय झालं हे? काय भांडणं गिणणं केले का तुम्ही? अरे भांडण कायले करू? म्या फक्त सकाळी एवढंच म्हटलं त्याले. ते तिथं झाडं लावून राहिले होते जांभूळ्याचे. म्या म्हटलं काही जास्तीचे कामं कमी करा, पहिले इकडे या आणि ट्रॅक्टर शिका. कसं आहे म्हटलं, तुम्ही ट्रॅक्टर शिकसान तर हे चिल्लर चाल्लर जे कामं आहे, कोणते कमी जास्त वाले पेरणी गिरणी करायचं हे तुम्हीच करू शकता म्हटलं. बा एखादा म्हटलं जुना पुराणा ट्रॅक्टर घेऊन देतो मी तुम्हाला, म्हणजे किरकोळ कामं तुम्हीच करू शकसान. मग ते म्हणे का मी जे सोकारीचे कामं आहेत हे करतो. त्याच्यात मी फवारणी गिवारणी बी करतो, असं काही नाही. आणि बाकीचे कामं करतो आणि रातभराने जागरण करतो मी जंगली डुकरायच्यानं. पण हे ट्रॅक्टर मी शिकत नाही. आता पेरणी गिरणीचं माया मागं काही लावू नका. तसं एका हिशोबानं बरोबर आहे त्याचं. काय बरोबर आहे त्याचं? काय देवानंद भाऊ, तुम्ही बी त्याची साईड घेऊ राहिले. कसं काय बरोबर आहे? अरे मी म्हणत हे काम करावंच लागन ना. मालक कोण आहे वावराचा? मी आहे ना. मग मी जे म्हणन ते तर करावंच लागन त्याले. गेले तर गेले सोडून, काय आहे त्याच्यात? लागन तेवढे सुकारी भेटते. काय यायच्याच माता आहे का आपण? हा, तुमचं बरोबर आहे, भेटते म्हणा, पण तेवढ्या इमानदारीनं काम करणारा भेटला पाहिजे ना. आणि असे कसे आहे छोटे मोठे कामं तेच करून टाकते, फवारणी गिवारणी हे ते. तर कसं समजदार माणूस आहे. आता नसन करत ते बाकीचे कामं तर जाऊ द्या तिकडे. पेरणीसाठी माणूस लावून द्यायचा. कायले एवढा लोड घेत बसायला पुरते? आता ह्या वर्षी तर तुम्ही पेरणीसाठी माणूस लावलाच ना. लावायला नाही पुरत ना. सोकारी असल्यावर कसं काय लावायला पुरत? तुम्ही तर विचार करा. आणि बैलाईनं करतो म्हटलं पेरणी तर लय टाईम होऊन जाते. म्हणून ट्रॅक्टरनं पटापट. आणि मी म्हटलं यायले ट्रॅक्टर आला तर मग काही टेन्शनच नाही आहे. तर हे ट्रॅक्टर शिकायलाच तयार नाही. मला सांगूच नका म्हणते ते ट्रॅक्टर शिकायचं. बरं जाऊ द्या, ते नंतर पाहू. पहिले तुम्ही ते पेरणीचं करून टाका. आणि लवकर घराकडे चाललं जाऊ आपण. काय काय पाहिलं मग मोहन चिखलदऱ्याले? सगळंच, वाघ हरण स्वल सगळंच पाहिलं आम्ही. मोहन दादा ना तर खालपर्यंत खाई पाहिली कशी असते तर. हो रे, खाईच्या खाली उतरला होता काय? खाई पाहिले का उडी टाकली होती? नाही, खाली कायले उतरा लागते तिथं, उडी कायले टाका लागते. अरे ते क्रेन होती, त्याला दोरा लावला होता, ते आपल्याला बांधली होती खाली. थोडे मस्त पाहून घ्या तुम्हाला खालचं काय पाहायचं आहे तर. आणि मग ते आपाप वरता येत जाय. म्हणजे अशी रबर असल्यासारखी होती ते दोरी. आणि तात्या काय कमी नाही आहे म्हटलं. तात्यानं सायकल चालवली खाईतून. दोघांचं डेंजर काम होतं मग. पण मजा आली, एक नंबर वाटलं. मस्त आनंद वाटला एकदम. मन्याच्या मोबाईलात पुरे व्हिडिओ काढलेले आहे. आम्ही कुठं कुठं घुमलो, काय केलं, व्हिडिओ काढले सगळे बागाचे हरणाचे. तर आता थो आल्यावर तुम्ही पाहिजे वाटल्यास त्याच्या मोबाईलात आहे. मोहन दा, मोबाईलवर मेसेज आला रे तात्याचा का आज रात्री सगळ्यांना हजर राहावे. चिखलदऱ्याचा खर्च जो आहे त्याची मीटिंग झाली नाही आधी. बरोबर आहे ना? मग मीटिंग झालीच नाही ना. मीटिंग झालीच कुठं? सगळेजण होते नाही तर. अरे काय तुम्हीच टोटल मारून घ्या म्हणा. आणि किती काय येते सांगून द्या आम्हाला. तुला माहित नाही बाबू रिंक्या, तू होता नाही मागं जैसलमेरले. तात्याचे अधिकपर्यंत पैसे नाही दिले. जेव्हा विचारलं पैशाचं, देतो आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतोच करते. लय हुशार आहे ते असल्यावर ते हिशोब गिशोब करून ते काय तवाच्या तवा पैसे मागा लागते त्याले. आले नाव घेतात आले हे घे तुझे माल घे पहिले. बरोबर आहे ना? पाहून घे पहिले इथंच, मग नाही पाहिजे. तेच म्हणून राहिलो, नाही तर मग आधी तुम्ही आहे मी आहे. मग माल आणाले पाठवलं होतं काय दोघाईले? माल आणाले कायले? हेच तर दोघं जण होय ते मा पांडेला फोडणार आहे. थोडासा शक होता त्याच्यावर. मला शक होता, पण कसं आहे सबूत सापडल्याशिवाय आपण काही करू नाही शकत ना.
आज काही नाही सापडलं, माहित झालं शिंदे साहेबांनी सांगितल्यावर. जे जे झोडलं यायले धरून त्या घरात नी आता सप्पा मालच आणून दिला त्याने डबल. पुरा माल गायब केला होता. 10,000चा माल आहे. 10,000चा माल आणून दिला त्यानं आणि गल्ल्यात पैसे आणून दिले गल्ल्यातले. हो ना, आपल्याला तर ते असेच समजते. नाही म्हटलं याच्यानंतर जर पांटेल्याला हात बी लावला त्या फोडाची तर दूर, नापेक्षा बेकार कोणी नाही. आणि मला जर चिखलदऱ्यात माहीत झालं असतं ना, त्याला चिखलदऱ्याच्याच खाईत टाकलं असतं मी. पाटील मी होतो समोर, तुम्ही या मग मागून. बरं बरं. गाडी कोण नाही चालू राहिली हो देवानंद भाऊ, काय झालं आता इले? चिखल धरायला गेली तर काय इंजन थंड पडलं का हिचं वाला? काय माहित, काही समजून नाही राहिलं. झाली झाली बा चालू झाली. बुलेटच काऊन नाही घेऊन घेतली आपली? अरे येणं शांततेत जाणं होते, काय ते बुलेटनं ढकढक ढकढक करत जाते. चांगले आले मग तुम्ही चिखलदरा घुमून. अरे माही काही इच्छाच नव्हती जायची, आता यायनं जबरदस्ती केली म्हणून गेलो मी. झालं निपटलं का पेरणीचं? हा झालं, 5:30 वाजताच झालं. हे आता नेऊन द्यायला चाललो. कुठून आणलं होतं हे? हे आपलं सावंग घेऊन. आता चालतो ना, ते नेऊन देतो त्याले आणि येतो वापस लवकरच. आणि कुठं जाजा नका रे हा मोहन, मेसेज टाकले मी सगळे इले, सगळेच्या सगळे मी टिकून येतो. मला 1000 लागल. आज हिशोब किशोब करायचा आहे चिखलदऱ्याचा. अरे तात्या माया पांटेला राहायचे ना चालू, गिराईकी राहायचे ना, कशी गोष्ट करता तुम्ही? माया नाही होते ना, हिशोब करून टाका आणि जे पैसे येत असन ते मला पाठवून द्या, मी तुम्हाला पाठवून देतो पैसे. हे काही जमत नाही, सगळे जण लागन तिथं. पहिले सांग ना है काय म्हणून राहिलो मी, अर्ध्या घंट्यासाठी पांटेला बंद करून येतो. किती आला रे खर्च तुम्हाला? आता पहिले तर आम्ही तात्यापाशी 1000 रुपये जमा केले, पण पैसे जास्त झाले. आता अधिक जो खर्च आहे बाकीचा तात्यानं लिहून ठेवलेला आहे, सगळ्याच्या लक्षात बी आहे तो. आता माहित पडन किती किती रुपये देतं, पण पुरे पैसे वसूल झाले. कारीनं गेलं पण कारीनं आलं. बसता का त्या बुलेटनं जात? पहिलेच रात्र होते, आता आले आपल्याले आणि त्यातनी हे किटुकले. त्याच्यापेक्षा कार घेतली आपली न बस. इले का झाला आता, अशी काऊन करू राहिली हे? काय झालं गाडीले? चालत्या याच्यात बंद पडली हे. सेलाई नाही उचलू राहिली ना. काय झालं आता इले अचानक? एक काम करा, तात्याला फोन लावून वापस बोलावून घ्या. कुठं राहिले तुम्ही? तुम्हालाच फोन करून आलो होतो मी. आता गाडी म्हटलं चालता चालताच बंद पडली अचानक. पेट्रोल आहे का त्याच्यात? पेट्रोल तर लय आहे हो याच्यात. मग कसं काय झालं हे? थांबा येऊ राहिलो. कुठं आहे तुम्ही? चौफुलीवरच आहे मी, या तुम्ही. पहा बरं, काही केल्या चालूच नाही होऊ राहिली गाडी. सेलच नाही उचलू राहिली गाडी तर. अचानक कसं काय झालं? काय चिखलदऱ्याला गेली तर काय थंड पडलं का त्याचं इंजन? पहा बरं, एकदा पहा आधी. नाही ना, हे पहा बरं, सेलच तर नाही उचलू राहिली. आता आई जायच्या वेळेसच आणला का घरी ना? तिचं बाबा फालतू काढली इले, बुलेट घ्यायला पुरले असती. आता कसं करता मग? आता इले घरी नेऊ नाही शकत आपण. घरी नेण्यासाठी इले आता टोचन द्यासाठी गाडी आणा लागन. अरे जाग्याहून हलूनच नाही राहिली तर इले टोचन कुठं देता? एक काम करा तात्या, सलीमले फोन करा. हां, सलीमले म्हणा गाडी बंद पडली आहे चौफुलीवर, तो येते बात. हेलो सलीम, किधर है रे? मैं गैरेज में. कहाँ रहूंगा? क्यों? अरे हे इकडे रोडाच्या चौफुलीवर आपली जे गाडी आहे ना टाटा पंच, ते अचानकच चालता चालता बंद पडली. सेल मार के देखो तुम 1-2 बार. अरे सेल तर मारूनच राहिलो, सेलच तर नाही उचलू राहिली ते काही महागाई नाही होऊ राहिली ना, पुढेही नाही होऊ राहिली. धक्का दिला तर ठीक आहे, आराम आहे. येऊन राहिला तो. गाडी त्याच्यापाशी देऊन देऊ आणि आपण चाललो जाऊ. काय झालं असं गाडीले अचानकच? नवीनच गाडी आहे ना, पहिल्यांदा नेली बा तिला एवढ्या लंब्यावर, म्हणून तर नाही झालं. हे त्यांना काही होत असते का हो? त्यांना थोडी काही होते त्याले. कार राहतेच त्याच्यासाठी, लंब्यावर घुमासाठी. तुमच्या गाडीले झालं का असं काही पाहिलं नाही बा. आता तिकून आलो आपण आणि गाडी लावून दिली. गरजच नाही पडत तर कायले काढतो आपण बिल फुकट, नाही का सस्त्या पैशात होते का तिले काढणं? तुमच्या गाडीपेक्षा कमी ॲव्हरेज आहे मग गाडीले तर. आला होता त्या. तुम्हारा फोन आते आ गया मैं. घे पाय बरं इले काहून चालू नाही उरायली ते. लेका सेलही मारवालो तर सेलही नाही उचलू राहिली ते. मारो बोला पाटील काका सेल. अरे होऊनच नाही राहिली ना, काही केल्या होऊन नाही राहिली चालू ते. म्हणून तर तुले फोन केला ना राजा. अरे ढकलू नाही पाहिलं उतरून, काहीच नाही, हलूनही नाही राहिली जागेहून. एकदम लॉक झाल्यासारखीच झाली ते. हँडब्रेक देखो बोला, हँडब्रेक तो नाही गिर गया? नाही ना, असं काहीच नाही झालं ना. चालत्या गाडीत राजा हँडब्रेक टाकीन काय? तुम उतर जाओ नीचे. मारो बोला सेल पाटील काका. आहे होऊनच नाही राहिली ना चालू झाली असती तुले बोलावलं असतं का राजा? तात्या, इसके इंजन में निकल गया काम. सामने के 2 चक्के हो गए इसके लॉक. अभी इसको कैसा क्रेन से लेके जाना पड़ता. अरे असं कसं होऊ शकते? नवीनच तर गाडी आहे हे. 1 वर्षही नाही झालं इले घेऊन. असं कसं झालं हे? काय ना झालं पण नेमकं हे? ये अभी सबकी गाड़ी को हो रहा है. ये कुछ नई बात नहीं है. ये पेट्रोल में इथेनॉल आ रहा ना,
ये तब से गाड़ी में इंजन में ही प्रॉब्लम निकल रहे। मग आता कसं करा का? आता पेट्रोलच्या जागी मग काय त्याच्यात दारू देशी टाकू काय? दारू देसी पे गाड़ी नहीं चलेंगी ना, नहीं तो लोग तो दारू देसी ही डालते थे फिर गाड़ी में। ओ इथेनॉल की वजह से तुम्हारे इंजन का काम निकल गया गाड़ी के, और इसका खर्चा है लगभग 50-60 हजार रुपये के ऊपर। अरे बापा, आता कसं करावं रे वा? अरे बा सलीम, नवीन असता गाडी आहे रे हे. अरे नहीं हो कि पुरानी हो गाड़ी, उसके इंजन में काम ही निकल रहा। 2 व्हीलर गाड़ियाँ वैसे, वह अपने पेट्रोल के गाड़ियाँ वैसे निकल ही रहा काम। माय गाडीला चेक करून पहा लागन बा मग. डायरेक्ट 50-60 हजार रुपये सांगू राहिले ना ते खर्च. कसं करावं आता? आता पहा आता तुमच्या विचारानं करा तर लागनच चालू. मग आता ह्या पेट्रोलमध्ये इथेनॉइलच मिक्स राहन तर अशानं तर मग इंजिनचेच कामं निघन गाडीचे. मग काय घडी घडी आले 50-60 हजार रुपयेच लावू काय? याच्यावर काही इलाज नाही आहे काय? इलाज कैसा रहेगा? पेट्रोल में अगर इथेनॉइल ज़्यादा प्रमाण से आ रहा तो इंजन का काम निकलेगा ही ना, क्योंकि ये इथेनॉइल की गाड़ी थोड़ी है बनी हुई। इथेनॉइल की गाड़ी दूसरी बनती, ये पेट्रोल की है प्योर। आगे के चक्के हो गए लॉक, और इंजन भी समझो लॉक के जैसे हो गया। इसको क्रेन से लेके जाना पड़ता। देखो तुम्हारा क्या है तो फिर घेऊन जा बा. आता काय करू शकतो त्याच्यात आपण? घेऊन जा ना. ठीक है, फिर मैं लेके जाता। घेऊन जाजो आणि काय खर्च आहे ते मला सांगून देजो. तसा येतोच मी तिकडे राऊंड माराले. आप कल आ जाओ, मैं बताता इसका क्या गया क्या नहीं तो, ठीक है? क्योंकि आज बहुत काम है, लेकिन मैं तुम्हारे वास्ते टाइम से टाइम निकाल के आया। चला पाटील, हा ट्रॅक्टर आणि त्याची मशीन नेऊन देऊ तोपर्यंत. नाही ना, हे पैसे मी घेतच नाही तुमचे वाले। अरे ऐकत जा पांडुरंग बुवा, ऐकत जा थोडंसं. घ्यास लागते तुम्हाला. कसं आहे ते आम्हाला चांगलं नाही वाटत ना. मग कसं आहे, मग आम्ही डबल जर आम्हाला कामही असलं तर आम्ही नेणार नाही तुमचं सामान कोणतं. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, मला याचा 1 रुपया नाही पाहिजे. फक्त गाडीत तुमचा डिझेल टाका आणि चालू द्या। घ्या ना पांडुरंग बुवा, ऐकत जा, असं नका करू. कसं आहे, तुम्ही म्हटलं ते पैशानं घेतलं होय, तुम्हाला काही फुकटात नाही दिलं होय, ते तुम्हाला लागलंच आहे पोटाले. अरे मला नाही पाहिजे पैसे, मी पैशाचं म्हटलंच नव्हतं तुम्हाला. तुम्हाला काय म्हटलं होतं, मला पैसे पाहिजे नाही, नाही म्हणजे नाही। अरे तुम्ही माझ्या गावातल्या लोकांचं एवढं भलं करून दिलं, किती जणाच्या मशीना नेल्या तुम्ही, ट्रॅक्टर नेले, आणि काय तुमच्यापासून पैसे घेणं मला चांगलं वाटेल का? मी तर पहिलेच नाही म्हटलं ना ह्या गोष्टीसाठी। हे एवढे ठेवाच लागते. कमाल आहे भाऊ तुमची, तर जबरदस्तीच आहे। हा जबरदस्तीच आहे. मग चला अंदर, चाय वगैरे घ्या, नाश्ता वगैरे करा, आणि मग निघा लागीच तर घराच्या इकडे। काय ना आले तुम्ही? ट्रॅक्टरनं झाले का तिघे जण? ट्रॅक्टरनं मी आलो होतो, हे दोघं जण कारीनं आले होते. म्हणजे इकडून आम्ही कारीनं चाललो होतो. पण पंचायत अशी झाली का ते आता ते इथेनॉइल लिव्हर आलं म्हणते पेट्रोलमध्ये, त्याच्याच्यानं त्या गाडीचं इंजनचं काम निघालं. तर ते झालं, जाग्यावरच थांबली ते. तिला टोचन लावून घेऊन गेले. आता माहीत पडते काय किती रुपयाचा खर्च आहे ते. 50-60 हजार रुपये त्यानं अंदाजे सांगितलं. आणि काल गेलो आम्ही चिखलदऱ्याले. अरे काय विचारता राजे हो, नवीन 4 व्हीलर महिनाही नाही झाला, हे इथेनॉइल मिक्स आहे म्हणे या पेट्रोलमध्ये, म्हणून तुमच्या गाडीचं इंजन म्हणे लॉक झालं म्हणे। सांगा नवीन घेतली त्यानं, 14 लाख रुपयाची गाडी घेतली। चला अंदर, चाय वगैरे घ्या, आणि मग लागीस तर तुम्ही रवाना व्हा। नाही चाय वगैरे काहीच नाही घेत. आता चाय वगैरे घेऊनच आलो आम्ही. आता तुम्हाला कसं मला अर्जंट द्यायचं होतं हे ट्रॅक्टर, त्यातलं तुम्हाला काम पडू शकते. नाही सध्या काही अर्जंट काम नव्हतं आपल्याला, सोडून देऊ का तुम्हाला? सोडून देतो तिघा जणाले। नाही आता काही सोडून नका देऊ, चालला जातो आम्ही ॲटोनं. अधिक तुम्ही सोडून द्याले असाल, रातचे बेरातचे एकटे असाल तिकून. नाही आता नाही, ॲटोनंच जातो आम्ही इकडून. चला येतो पांडुरंग बुवा. बरं गावात आले तर मला फोन करत जा, घरी येत जा आपल्यावाल्या, हां? नाही तर बस मग। अरे तात्या, सोकाऱ्याचा विचारा लागत होता ना, वसंतराव तर गेली सोडून। पांडुरंग बुवा 2 मिनिटं. अरे सोकारी भेटन का आपल्या वावरासाठी? वावरासाठी सोकारी पहा लागन जरा। आता बसतो तिकडे झाडापाशी, तर गोष्ट काढा लागन याची। असला तर मी तुम्हाला फोनच करतो, भेटून जाते, एक नाही 4-5 भेटून जाते, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी तुम्हाला फोनच करतो। नक्की करा पण हा, मला अर्जंट आहे, आपल्याच वावरासाठी पाहिजे. म्हणजे ऑलराऊंडर पाहिजे तुम्हाला सोकारी, म्हणजे पेरणी गिरणी सगळं तुम्हाला, याचं कामच नाही वावरात, याचं कामच नाही पडन। मग फक्त तुम्हाला सोकारी करासाठी पाहिजे तर आपल्याला सगळेच कामं करासाठी सोकारी करावते ना. आणि जर कोणते छोटे मोठे कामं असले वावरातले तेही करा. अच्छा, म्हणजे समजा ऑलराऊंडरच पाहिजे तुम्हाला। ऑलराऊंडर पाहिजे म्हणून राहिले तर मग पैसे तसेच घेईन ना तो। तरी अंदाजे किती रुपये घेईन तो घेईन बाबा 25-30 हजार रुपये महिना, सगळं काम करा। तुम्हाला याची गरजच नाही, ढोरायले चारा वगरणं नाकरणं, फक्त तुम्ही पीक काढून घेऊन जा बस। पैसे लय उरायले राजो. हा 1000 रुपये रोज मला द्यायला पुरण काय? एवढं लगे कास्तकारीत उरून राहिले का पैसे? तुम्हाला माहित आहे. तर तुमचं याचं कामच नाही आहे ना। आता आमच्या इकडे ठेवले नाही का, लय जणांनी ठेवले, काहीच नाही, फक्त पीक घेऊन जाते
फुलं झाडं ढोरायचं सगळं सगळं एकदम. ते शेण निघते ना शेण, त्याच्या गौऱ्या थापून ठेवून देते. तुम्हाला याचं कामच नाही. आता साधा जर सोकारी म्हणतो ना, फक्त सोकारी, तो कायलेच हात नाही लावत, फक्त सोकारी करते तो. रानडुकरं हे ते जंगली जनावरांपासून संरक्षण, चोरीपासून संरक्षण. तर तोच तर राजू कमीत कमी आमच्या इकडे 18,000 रुपये महिना घेऊन राहिला. विचार करा ना तुम्ही. 18,000 रुपये महिना? अरे बापरे. आता माझ्या वावरातनी सोकारी होता आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत समजून घ्या 14,000 रुपये महिना घे. आणि सगळेच कामं करे, फवारणी हे ते, फक्त पेरणी सोडून बाकी सगळे कामं करे. तर त्या हिशोबानं मग तो पुरला होता समजा आपल्याला. अरे लय पुरला होता तुम्हाला, लय पुरला. अरे असे असाल तर सोडू नका. काय तर 100-200 वाढवून ठेवून द्या. लय पुरला होता तुम्हाला. आणि असा एखादा भेटत असन तर तुम्ही मायाशी संपर्क साधा. मापाशी असे लय जण आहे. आणि पैसे माणसांचं पैसे कामाच्या पहिलेच देते तुम्हाला, अंगावरच देते. असे असन 2-3 सोकारी तर पाठवा. नाही हाय नाही, पण असले तर मग मी तुम्हाला सांगतो. पण आपल्यासाठी सोकारी पाहिजे 2-3 रकमेचे, म्हणजे कमी पैसेवाले. हे जरा लय उरायले ना 30,000, थोडे कमी बजेटचे पाहिजे. बरं ठीक आहे, असलं तर मी तुम्हाला फोनच करतो. चला येतो मग. दुपारी सगळ्याले मेसेज टाकून बी हे असे कामं करते. मराठीत मेसेज टाकला होता ना मी, का सगळेच्या सगळे उपस्थित राहा जेवढे चिखलदऱ्याच्या ट्रिपले गेले होते. आता आता अधिक एकाला फोन करा लागू राहिला. आता कोणाला लावलं तुम्ही? त्या 2 पोट्ट्याले लावला ना. अरे कुठं आहे तुम्ही दोघेच्या दोघे? आमचं काय, आम्ही कुठे राहतो. काय म्हणता काऊन मेसेज टाकला मी दुपारी, वाचला नाही का तो? आले का सगळेजण तुमच्या दोघांचीच वाट पाहू राहिलो. म्हटलं लवकरात लवकर या इथं, फालतू नाटकं नाही पाहिजे. बरं येऊ राहिलो. रिंक्या आला का रिंक्याला घेऊन येऊ? रिंक्या बी आला आणि सगळेच आले. तुम्ही या फक्त 2 जण लवकर. एवढ्यात भल्ले 3 जण सोबत घुमू राहिले तुम्ही एका गाडीवर? अरे घुमून कायले राहिलो. तात्याचा मेसेज नाही आलता का व्हॉट्सअपवर, का सगळ्यांना हजर राहा म्हणून, तो चिखलदऱ्याचा हिशोब करायचा आहे म्हणून. 16,000 रुपयानं मग गड्ड्यात आहे म्हणते. ते 16,000 रुपये कोण देणार आहे म्हणे भरून? त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहे. पण तू तर काही पांटेला सोडून नाही राहिला. जा ना, तुमच्या मागच तुम्ही जा तुम्ही. हे बंद कर त्याले फालतूचे नाटकं. तू एक कामाचा आहे आणि आम्ही काय बिनकामाचे आहे का रे? आम्ही काय बिनकामाचे आहे का? नाही तर कोणतं दिवसभरापासून काम केलं त्या? इकडे तिकडेच तर घुमत राहते रे गाडी घेऊन. ते दोघं बा कचऱ्या गाडीहून आले 12 वाजता. त्यानं केलं का? पण त्या कोणतं काम केलं? तुले चलाच लागन. हिशोब आहे ना सगळ्याचा. 14 जण तिथं लागन. जमत नाही ते नाटकं. चल तू बी चल. थांब ना, कोणीच तर नाही आलं वाटते तिथं. फोन आला का मग चाललं जाऊ. आता ते जर सगळे जण आले असते तर तात्यानं फोन केलाच असता का या म्हणून. कोणीच नसन आलं ना तिथं. ह्या मोहनले 2 डाव म्हटलं मी का या लागते म्हणून. पांडेला बंद करून ये म्हणून अर्धा घंटा. अधिक वरंत आला नाही. त्याला फोन लावल्याशिवाय त्याच्या काही लक्षातच नाही येत. हाच एक कामाचा राहते आणि बाकी सगळे बिनकामाचे राहते. अरे येणार रे बाबा येणं, का तुला फोन लावल्याशिवाय त्या लक्षातच नाही येत काय? जाता जाता सांगितलं होतं ना तुले का या लागते म्हणून. अरे गिरायकी चालू होते त्याच्यानं. तुझ्या नाटकं बंद कर. तू ये मोहन, तुला म्हटलं ना का अर्धा घंट्यासाठी ये आणि मग तू तिकडे दिवसभर राह. काही घेण देण नाही, गिरायकीच करत राह तू सकाळ निघेपर्यंत. आम्ही काही तरी काम आहे काय? वावरातून कामं करून तिकडे गेलो, तिकडून इकडे आलो ट्रॅक्टर देऊन, आणि तू इथं 5 मिनिटं येऊन नाही राहिला. 5 मिनिटं? 5 मिनिटासाठी तर कधी येतो मी? 5 मिनिटं नाही, अर्धा घंटा. तोंडातून निघाला 5 मिनिटं. लवकर ये. आणि अधिक कोण आहे तिथं? अधिक कोण आहे विचारू राहिले रे? तुमचं नाव सांगू काय? नाही आमचं नाव नको सांगू. कोणीच नाही आहे इथं. आणि चल पटकन ये तू. तात्या चांगलेच खवलले राजा, जाच लागन आता. तुम्हाला काय स्पेशल फोन लावा लागते का रे? मेसेज टाकल्यावर तुमचं काम नाही आहे का इथं याचं? लवकरात लवकर या. अरे रस्त्यानं जा, आम्ही येऊनच तर राहिलो. चल रे म्हण्या लवकर. मोहन लवकर ये, पांटेला बंद करून. ते मदन काका पाहिजे तोपर्यंत त्याला पांटेला. त्या वसंतरावले नामदेवराव एक फोन करा आणि बोलावा त्याला इथं. ते तर तुमच्या वावरातच असं सोकारी करू राहिले. सोकारी सोडली त्याने ना आपल्या वावरातली आजपासून. त्याला बोलावा, हिशोब घ्यायचा आहे. हॅलो वसंतराव, इथं सगळेजण बसले आहे मीटिंगले चिखलदऱ्याचे. हा चिखलदऱ्याच्याच. तर येऊन जा तुम्ही. लवकर या. नाही तर काही मान्य करून नाही राहिले. तुम्ही या सगळेजणच इथं. जे येन ते द्या. पण मला टाइम लागण आले. मला सायकल नाही या लागते, तुम्हाला माहित आहे. तात्या टाइम लागन म्हणते आले, सायकल नाही येऊ राहिलो म्हणते. तरी या म्हणा त्याले. अर्धा घंटा लागते ना त्याले आले तरी या. बरं या तरी. किती काय वेळ लागो, या तुम्ही. बरं ठीक आहे, निघतो मग मी. गाडी असूनही तुम्हाला एवढा उशीर लागू राहिला याले. आणि तो मोहन सोंडे कुठे गेला? अरे आलो ना तात्या, माझ्याशिवाय तुमचं कामच नाही होत नाही. गिरायकी पाडून आलो मी. अरे अशी कोणती गिरायकी करू राहिला राजा तू? हे अर्धा घंट्याचं काम आहे, त्याच्यानंतर करत राही ना मग गिरायकी. याचा तर हिशोब भेटू दे मला पहिले. 16,000चा गच्चू आहे ना. बाप्पा आले का? 16,000 रुपयाचा गच्चू? एका की एवढा कसा काय गच्चू लागला 16,000चा? तू थांब ना राजा मोहन 2 मिनिटं.
कसं काय वसंतरावनं अचानक काम सोडलं? अरे ते म्हणे हे काम नाही करत, हे काम नाही करत, असं काम नाही करत, तसं काम नाही करत. मी सोकारी माणूस आहे, सोकारी माणसाचेच कामं करीन म्हणे. काय पगार काय कमी देऊ राहिलो का आपण? 14,000 रुपये पगार देऊ राहिलो. त्याला म्हणून राहिलो का ट्रॅक्टर शिका, हे छोटे मोठे कामं जर राहिले कोणते तर ते तुम्ही करू शकता. हे म्हणे मी ट्रॅक्टर शिकत नाही आणि मला ते ट्रॅक्टर शिकायचे कामं मला काही सांगू नका म्हणे. आणि काही नाही बा, मी आता म्हटलंही नाही त्याले का घरी जा का काय का येऊ नका. त्यानं सायकल काढली आणि निघाले ते सारख्या रस्त्यानं. म्हणून दुपारी त्याच्या तोंडावर 12 वाजले होते है ना नामदेवरा? अरे हाव रे, तेच कारण होय ते. महाभारत बोलले असेल ना काही. नाही, तुमचा तर काही विषयच नाही काढला त्यानं. म्हणूनच आता आले नाही का ते? येऊ राहिलो म्हणे पण सायकल नाही येऊ राहिलो म्हणे, यायला टाइम लागेल म्हणे ते. बरं घ्या घ्या ना मग. टाइमपास करू राहिले का? इथंच 10 मिनिटं चालले गेले बोलण्यात. हे असं आहे तुमचं वालं, हेच तर नाही पटत. मग घ्या लवकर, काय आहे तर करा. काढा काढा आपलं झांगड गुत्ता काढा आपला. अरे काय मारलीच नाही का तुम्ही टोटल तवाची? आता अर्धा घंटा ते टोटल माराले तुम्ही, आमचा टाइमपास करा. थांब रे, चालू आहे ना गणित चालू आहे बरोबर, थांबून जाय. मनात नको बोलू, गणित चुकून जाईन इकडे. तुम्ही सांगा तात्या, मोबाईलवर कॅल्क्युलेटर मार तुम्ही. नाही नाही, मोबाईल ठेवून द्या, तोंडीच तर हिशोब आहे हा. हा सगळं लक्ष दे जा रे. मनात मग तुमचं वाला राहते पद्धतशीर ऐक जा. आता 3,000 रुपयाचं पेट्रोल माझ्या गाडीत टाकलं, 3,000 रुपयाचं पेट्रोल पाटीलच्या गाडीत टाकलं, 6,000 रुपये पेट्रोलले गेले. 3,000 रुपयाचं पेट्रोल, 3,000 रुपयाचं पेट्रोल कायले म्हणते? एवढं कसं काय टाकलं तुम्ही? 3,000 रुपयाचं म्हणून तुम्ही? अरे 3,000 रुपयाचं पेट्रोल आहे, खतम झालं. बरं झालं आमच्या गाडीत नाही होतं अधिक, हा नाही तर बस झालं असतं, ढकलत आणा लागली असती गाडी. तरी 3,000 म्हणजे 6,000 रुपये कायले म्हणते? स्पेशल हेलिकॉप्टर मध्ये बसून गेलो असतो ना आपण चिखलदऱ्याले, आणि पुरे पॉइंटही घुमले असते ना. तरी म्हटलं त्याने एवढे रुपये नसते घेतले जेवढ्या रुपयाचं तुम्ही पेट्रोल टाकलं. एकदम बरोबर मोहनदा, एकदम बरोबर बोलू राहिला तू. बरोबर आहे ना तात्या, 6,000 रुपयाचं पेट्रोल कायले म्हणते? 6,000 रुपयाला काही लागलंच नाही आहे काय? मी म्हटलं काय बा काही लागलं नाही आहे म्हणून? 6,000 3 झिरो लागले आहे ना. अरे तसे नाही ना हो. अरे असे म्हणून राहिलो ना मी का 6,000 रुपये लगे. काही राजे हो, सरका रस्ता होता तो. सरका रस्ता होता? अरे सरका रस्ता होता तर मग घाटाईनं कसं गेलो आपण? सरका रस्ता तर मला दिसलाच नाही. सरका रस्ता कुठं लपला मग? अरे सरका म्हणजे सरकाच घाट होता ना तो. अरे तुमचं सगळं बरोबर आहे, पण तो घाट किती किलोमीटरचा होता हे माहित आहे का तुम्हाला? आपलीच लावून राहील तिथं. तरी पण तात्या 6,000 रुपयाचं पेट्रोल कायले म्हणते? तुम्हाला सांगितलं ना रे, 6,000चं पेट्रोल कायले म्हणते तर काय घडी ठेचते विचारू राहिले. तुमचं फक्त 6,000चं पेट्रोल टाकलं तुम्ही, आणि हे एवढं मोठं माझ्या गाडीचं इंजनचं काम निघालं. सांग आता काय करू मी? 50,000 ते 60,000 खर्च सांगितला. ते त्या चिखलदऱ्याला आलो ना त्याच्याच्यानं झालं. ते काय होतं पेट्रोलमध्ये इथेनॉल का काय होतं टाकलं म्हणते, त्याच्याच्यानं झालं ते. अरे तर मग ते आम्हाला काय म्हणत बसता तुम्ही? ज्यानं टाकलं त्याला म्हणा, आम्हाला काय म्हणून राहिले? काय आम्ही टाकलं का त्या पेट्रोल पंपात इथेनॉल? काही राजू, त्याचा खर्च भरून द्यायचा मला. 50-60 हजाराचं त्या इंजनचं काम आहे म्हणते. अरे काय त्याचं डांबरीकरण आता आमच्यावरच करता काय? आता तुमची गाडीला झालं म्हणून राहिलं, तुम्ही चिखलदरानं आलं त्याच्यानं, आणि मग पाटील काकाच्या गाडीला काऊन नाही काही झालं? अरे मी आधी गाडी चेक करायचीच आहे. काय माहीत, मला तर वाटते माझ्या गाडीच्या इंजनचं काम निघते काय. पहिलेच तिचे सगळ्या वस्तू महाग आहे. 6,000चं पेट्रोल टाकू नये. पेट्रोल ते खतम झालं, समजले काय? आणि त्याच्यात म्हटलं आमच्या गाडीत पहिले बी पेट्रोल होतं, मग त्याचा हिशोब धरूनच नाही राहिलो आम्ही. बरं घ्या समोर घ्या. 6,000चं पेट्रोल झालं समोर. अरे सोमवार तर तुम्हाला माहीतच आहे, तुमच्या देखताचीच गोष्ट होय. 3,000 रुपये आरटी वाल्यानं घेतले. 3,000 रुपयाच्या आरटी वाल्यानं घेतले तात्या. त्याच्यात सप्पा गलती तुमची आहे. तुमची शिंदे साहेबासोबत वैकी होती. तुम्हाला एक फोन लावायला काय झालता? सेटलमेंट झालं नसतं का तिथं कमी पैशात? 100-200 होऊन राहिलं होतं सेटलमेंट. तुम्ही 3,000 कायले म्हटले? अरे बाबा तुमच्या देखता तर म्हटलं राजा 2,500 घ्यायला तयार नव्हते ते. 2,000 घ्यायला तयार नाही, 2,500 घ्यायला तयार नाही. आखरी कसे बसे ते 3,000 बसले. नसते बसले त्यानं ऑनलाईन मारला असता 10,000 रुपयाचा डच्चू, तर कोणाला भरा लागला असता? तो आम्हालाच भरा लागला असता. तुम्ही थोडी देव केले असते त्याचे पैसे. पण माझं म्हणणं असं आहे तात्या का तुम्ही 3,000 नव्हते द्यायला पाहिजे, 500 देऊन द्यायला पाहिजे होते त्याला, आणि बस. अरे बाबा 500 काय 2500 मानून नव्हते राहिले ना तुम्ही? होते ना तिथं, मग बोलले काऊन नाही तिथं? एकही जण बोललं नाही. मस्त अंदरून मजा पाहू राहिले होते. अरे आता आम्हाला वाटलं बा का तुमच्या मोठ्याच्या मंदात आम्ही काय बोला, नाही तर म्हणत होतो त्याले. त्याच्यात तुमचीच गलती आहे दोघांची बी. तुम्ही सिम बेल्ट काऊन नव्हते लावले? तुमचं काम नाही आहे काय? आता आम्हाला का माहीत रे बाबा, नाही तर आम्ही लावले नसते काय. अचानकच आले ते रपकने मंदात. ते तर बरं झालं मोहननं सांगितलं, नाही तर एखादा उडाला होता त्याच्यातला माझ्या हातानं. डायरेक्ट जैलातच असतो आपण सगळेच्या सगळे. चला जाऊ द्या, विषय मोकळा करा. 3,000 रुपये आरटी वाल्याला गेले. सोमवार घ्या. थांबून जा तात्या. हे वसंतराव आले. या वसंतराव, तुमचीच वाट पाहणं चालू होती. या इकडे आपल्या 52 एकरात या.
त्या गती घेतलं रे मोहन 52 एकर. आम्हाला माहीतही नाही राजा. सांग जो त्या 52 एकरात सोकारी गिकारी लागला तर. या करा, चालू करा. कुठपर्यंत आलं काम? पेट्रोल पंपापर्यंत आलं. आता पा, आता मटण घेतलं होतं आपण ना 10 किलो. मी सांगितलं होतं 8च किलो, 2 किलो अधिक वाढवलं. आणि हा भाव दिसू राहिला मला 750 रुपयाचा. मी 8च किलो म्हटलं होतं, पण हा मोहन आला 2 किलो अधिक वाढवा म्हणे, त्याच्यात 10 किलो तरी करा म्हणे कमीत कमी. 10 किलो मटण घेतलं म्हणून त्यानं 750च्या भावानं लावलं. मा वैकीचा होता म्हणून 50 कमी केले किलो मागं, नाही तर 800चा भाव आहे म्हणे. अरे तर 8च किलो घ्यायचं होतं ना, याच्या मनानं कायले ऐकलं तुम्ही? हा काय राजे हो? अरे सगळे सांगितलं ना मी का 8च किलो घ्या म्हणून. त्याचं 15 किलो घेतलं असतं तर नुपूर पडलं असतं त्याले. जाऊ दे ना, खाल्लं ना, वाया गेलं काय? खाल्लं पिल्लं कायले काढू राहिले आता इथं? झालं, पोटात बी गेलं ते. तर सांगू राहिलो मी तुम्हाला का 7,500 रुपये त्याचे झाले, नाही तर मग मनसान असे कसे झाले. सगळ्यासमोर क्लिअर केलेलं बरं राहते. पण माईचारानं कसं 700 म्हटलं असतं ना तर जमलं असतं काम. पण ते वसंतरावनं काही म्हटलं नाही आणि आपणही काही म्हटलं नाही बा त्याच्या वैकीचे आहे म्हणून. काहून त्या देखता म्हटलं नाही का मी का 700 लावा म्हणून? काय म्हणे, राहू द्या म्हणे बुवा, काही पुरत नाही म्हणे, बोकडे महाग झाले म्हणे. सांगा काय करावं मग आता? जाऊ दे ना, आता खाल्लं पिल्लं काढू नका म्हणता, आता काय काढता? 5-50 ले पाहू राहिले. चला झालं ते. हा, घोड्याचे 50-50 रुपये ते तर आम्ही नगदीच दिले होते. ते कायले लावू राहिले याच्यात तुम्ही? काय होत त्या असेच करसान का राजू? अरे नगदी दिले होते ना ते, कमाल आहे बा तुमची तर. आपण नाही नगदच दिले होते रे बुवा पैसे. आम्ही दोघा नाही 50-50 नगदच दिले. बरं पैसे दिले तर खोडून टाकतो हे. हा घोड्याचा हिशोब कट. बरं घोड्याला कट मारला. आता जंगल घुमलो आपण वाघ पासाठी, तर गाडी गेली 300 रुपयानं. तुम्हाला माहित आहे पर कॅन्डिडेट त्यानं 300 रुपये घेतला. आणि तिकीट घेतली 300 रुपये. असे टोटल किती झाले? 600 रुपये द्यायचे. आणि आपण हे जंगल सगळेच जण घुमलो 14 जण. त्याचे होते पुरे टोटल 8,400. नाही नाही, हे मान्य करतो का 300 रुपये आपल्याला गाडीचे लागले आणि 300 रुपये जंगलच्या अंदरचे लागले. हे तर मान्य करतोच मी. कराच लागन मान्य. सांगशील कोणाले? हां अधिक त्याच्यात मी दारूचा खर्च आणि स्प्राईटचा खर्च असा 5,000 रुपये तो झाला. अरे कदा 1-1 लिटरच्या बॉटलीचे पैसे घेता का आता स्प्राईटचे? कमीत कमी ते तर खर्च तुमच्या ऐकून करा. कमाल आहे बा तुमचीवाली तर. म्हणजे तुम्ही सरपंच निवडून दिला आम्ही तुम्हाला आणि तेवढाही खर्च लय झाला काय? ते काय मला सांगू नका. ते तुमचं काय आहे तर स्प्राईटचा खर्च झाला, त्याचे पैसे लागन. हां आता हे जर असंच म्हटलं मी तर हे पुरे 5,000ची दारू केले आणि स्प्राईट धरून, मग हे 5,000 रुपये मला भुलून जा लागन. सगळ्या जणांच्या इकडे पैसे लागन. ते स्प्राईटचे पैसे भेटून जाईन तुम्हाला, ठीक आहे? नाही दारूचे पैसे आमच्या याच्यात जोडू नका. त्याची अलग टोटल मारा तात्या, दारूची अलग टोटल मारा. हे जे आहे हे पा फक्त आता पा सगळ्याची टोटल मारतो मी. 6,000 रुपये अधिक 3,000 रुपये अधिक 7,500 अधिक 8,400 24,900 रुपये झाले रे भाऊ हे. अरे काही ना काही डिस्काउंट द्या, डिस्काउंट काटून तर सांगा. हे डिस्काउंट काटूनच हिशोब आहे. हा डिस्काउंट द्या म्हणजे काय काय मी माझ्या जवळचे देऊ काय? कमाल आहे, डिस्काउंट काटून द्या. याच्यात कोणता डिस्काउंट येऊ राहिला? आणि तसे मग म्हटलं भाजीले जे खर्च लागला बनवायचा, तेल लागलं, मीठ लागलं, तिखट लागलं, तेच पैसे डिस्काउंट होय. नाही तर त्याचे जर धरतो म्हटलं तर 200-300 रुपये त्याचे निघते. कांदा लिंबू आहे, अद्रक आहे, सगळं हे लागलं नाही का बाकीचं खर्च? बरं जाऊ द्या, ठीक आहे. खा प्याचं कायले काढू राहिले? तुम्ही म्हणू राहिले म्हणून काढू राहिलो. आणि तुम्ही सगळे मिळून 12,000 रुपये जमा केलेले आहे. 12,000 कसे? 14,000 लागन ना. 14 जण आहेत. 12,000 कुठून आले? 2,000चा गाला कसे करू राहिले तुम्ही? 2,000 रुपयाचा गाला म्हणजे? अरे पाटील आणि मी कायले देऊ? आमच्या गाड्या नव्हत्या काय? घिसाईनी झाली का आमच्या गाड्याची? तर तुम्हाला कोण म्हटलं होतं या म्हणून? आम्ही थोडी म्हटलं होतं चिखलदऱ्याला या. ज्यानं म्हटलं होतं तुम्हाला ते तुम्ही त्याच्यासोबत म्हणावं. आम्हाला नका सांगू. ते तुम्हाला 1,000 रुपये टाका लागन. 14,000चा हिशोब लागन. अरे वा रे वा, मस्त काम आहे. म्हणजे आमच्या गाडीची एवढी मोठी घिसाई झाली, किती चक्के घासले, हे झालं ते झालं. आईल जाईल आमच्या गाडीचं ते काही घेणं देणं नाही. 1,000 रुपये मागू राहील तुम्ही. म्हणून माझ्या गाडी घ्यायची इच्छा नव्हती. मला माहित आहे नाही असं आहे म्हणून. 1,000 रुपये टाकाच लागन तुम्हाला, नाही तर हिशोब भेटन नाही आणि पैसेही नाही भेटन. पैसे तर तुमच्यापासून जैसलमेरचे घेणं आहे आणि हे घेणं आहे. 1 रुपया बी नाही सोडत. पुरेच लागन मला पैसे. टोटल तर मारा पहिले. टोटल नाही मारू राहिले काही नाही, पैसेच मागू राहिले. टोटल मारा पहिले. पण तुमचे बी 2,000 रुपये धरून म्हणजे 14,000ची टोटल बसली पाहिजे. याच्यानंतर कुठेही काही घुमाचं असन तर मी माझी गाडी घेणार नाही, एवढं लक्षात ठेव जा. हा जाऊ द्या, पुढच्या पुढे पाहू. घ्या पहिले टोटल मारा. 14,000ची मार जा. 14,000 रुपये तुमच्यापाशी जमा आहे. 24,900 वजा 14,000 10,900 भागेले 14 778 रुपये येऊ राहिले रे बा सगळ्यावर. चला 8 रुपये तुम्हाला माफ केले. 770 रुपये द्या. चला आणा लवकर. अरे एक काम करा तात्या, ते 700 रुपये माफ करून द्या. 78 रुपये घेऊन घ्या आमच्यापासून.
द्या 78 रुपये तर द्या तुम्ही द्या. आता कुठं आहे पैसे? आता जेव्हा पैसे येन तेव्हा घेऊन घे 78 रुपये. आपला हिशोब क्लिअर झाला आता. 78 मी देईन, 78 चेत्या देन. आपलं झालं क्लिअर. चाललो आम्ही घरी. हे फालतूचे नाटकं बिलकुल बंद करा. 78 काय मी 1 रुपया कमी नाही घे. 778 तर 778च लागन. 78 रुपये सगळ्याला सोडून देऊ. हा तर किती रुपयाने घाट्यात चालला जाईन मी? 8 रुपये मा सहखुशीनं सोडून राहिलो होतो मी. पण तुमच्या दोघांच्या ऐकून मला ते 8 रुपये बी लागन. 778च लागन. आणि मागचे जैसलमेरचे 2-2 हजार रुपये समजले ना? 2778 रुपये लागन मला तुमच्यापासून. आणि बाकीचे सांगा सगळे जण का कधी देता पैसे. आमचा जसा महानगरपालिकेचा पगार झाला तात्या दोघाचा बी, आम्ही तुम्हाला पैसे देऊन देतो. हा तुमच्या दोघांचं झालं क्लिअर. म्हणे तू कसं आहे रे? एखादा आडवं उभं काम आलं का ते पैसे तुम्हाला देऊन देतो. हा समोर बोला. आपले तर पुरे जमाच आहे. जेवढे होते तेवढे काटून घ्या आणि बाकीचे मला देऊन द्या. हिशोब क्लिअर माया. 4 दिवसाचे पैसे आहे आणि त्याच्यातनी तुम्ही 2000 रुपये उचलले आहे. एवढं लक्षात ठेवा. तुमच्याच अंगावर पैसे निघते ते देऊन दे जा. मला वाटलं लक्षच नाही का त्या 2000वर. भल्लं बारीक लक्ष ठेवते. बरं मी देतो मग तुम्हाला पैसे. काहून वसंतराव असा अचानक निर्णय केला तुम्ही? डायरेक्ट तुम्ही सोकारी सोडून दिली तात्याची. हा एकदम तुमचा चुकीचा निर्णय आहे. नाही चुकीचा नाही आहे. तो माया निर्णय आहे आणि मी बरोबरच घेतला आहे. कसं आहे लोकायले का नाही सोकारीच्या पैशात सगळे कामं करणारा पाहिजे. म्हणून जरासा कसं आहे आपल्यापाशी कामं असं काही नाही. जरा घेऊ द्या ना. दुसरा एखादा माणूस पाहू द्या असा भेटते काय. लय आहे माणसं आपल्याला. पायलीचे 50 माणसं भेटते सोकारीसाठी. रोजचे विचारायला येऊ राहिले. त्याला जसं माहीत झालं तसेच म्हटलं विचारणं चालूही झालं. आता मी इंटरव्ह्यू घेईन पहिले त्याचावाला आणि जो चांगला वाटला मले त्याला ठेवून दे. हां समोर मोहन भाऊ बोला. आपला धंदा ज्या दिवशी चांगला झाला एकदम धनाधन त्या दिवशी तुम्हाला तुमचे पैसे भेटून जाईल. मग आता कसं चालू राहिला? तू तर भल्ला म्हणून राहिला काही तर फुरसत नाही आले असं नाही तसं नाही. मग आता कसं काय? चुपचाप नाटकं कमी कर. मला उद्या लागन पैसे. उद्या तर नाही होऊ शकत कारण गिराईकी थंडी आहे आता सध्याच्या कंडिशनले. ज्या दिवशी धनाधन राहीन त्या दिवशी दिन ना. तुम्हाला म्हटलं ना शब्द आहे ना आपल्याला. एवढ्या धनात म्हणून राहिलो मी. नसन भरोसा तर 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आणा बा. त्याच्यावर लिहून देतो तुम्हाला का ज्या दिवशी माझा धंदा चांगला होईल त्या दिवशी तुम्हाला पैसे भेटून जाईल. अरे पण तुला इथं यासाठी सकाळी फोन केला तू म्हणे मला गिराईकीपासून फुरसत नाही आहे. आताही केला तर म्हणे काय गिराईकीपासून फुरसत नाही आहे. मग अचानक आता मी पैसे मागितले तुले तर आता कशी काय गिराईकी थंडी झाली त्याली? बरोबर तर आहे रे. आम्ही तर एवढे जण इथं होतो त्याली गोष्ट ऐकू राहिलो होतो. पैसे उद्या लागन बस. हा रिंक्या तू ये काय रे? एखादा पेशलचा भाडा मारू द्या लंबा लचकवाला चांगला. त्या दिवशी मी तुम्हाला पैसे देऊन देईन. म्हणजे तुझ्याही मोहन सारखंच काम आहे. हा तुमचं काय अरविंदराव? एखादा आकडा फसू द्या आपलावाला. हिशोब करून टाकतो. हा दिलीपरावचा तर काही विषयच नाही. दिलीपराव तर कधी देते. हा तुमच्या दोघांचं सांगा आता काय आहे तर कधी देता पैसे? अरे काय तुम्हाला 10 वेळा तेच सांगा लागन काय? काय राजू हो? अरे थांब ना जराशे. एखादा सौदा फसू द्या आमचा बी. देऊन देतो ना तुमचे. हे घेऊन घे जा. म्हणजे जैसलमेरचे आहे ते पुढच्या यायले पाहू आपण. धंदे पाणी कसे डाऊन आहे. लोक गाण नाही ठेवू राहिल्या वस्तू काही. व्याजानं पैसे नाही घेऊ राहिले आमच्यापासून. सध्या डाऊन आहे ना मार्केट. थांबून जा जराशे. हा महिना जाऊ द्या मग भेटतेच काही ना काही गिरायकी. हे फालतू गोष्टी मला सांगू नका. मला 2 दिवसात पैसे लागन समजले ना? 2778 रुपये त्यापासून आणि 2778 रुपये त्यापासून असे दोघांपासूनही लागन. पाहतो आता जेवढे जमले तेवढे देतो तुम्हाला. आता केवढे जमन तुमचे? सध्या 78 रुपये जमलेले आहे. मनसान तर देऊन देतो. बाकी पाहू मग आपण. दिमाग खराब करायचे कामं नाही पाहिजे. 78 रुपये मी घेत नाही. पुरे मला लागन 2778 रुपयेच लागन. आणि मला जर भेटले नाही तर तुमची गाडी तुम्ही पाहून घ्या. तुमची गाडी इकून पैसे घेईन मी. हां नामदेवराव तुमचं कसं काय आहे? आता पेन्शन भेटू द्या. पेन्शन भेटलं का देऊन देतो तुम्हाला. बरं ठीक आहे. चला लवकरात लवकर बंदोबस्त कर जा. चला मीटिंग बरखास्त करा. घरी वा आपापल्या.